ह्यो अभिराम डोक्यात राग घालून काय गेलेलो आहात तो परत काय इलो नाया. काय राग म्हणायचा. अभिरामा बाबा तू परत लवकर घराकडे येऊसाठी ना ह्या भांडा उपडा ठेवते हे सर. लवकर ये रे बाबा परत. कावेरी पण का शोधूक गेला हा ता पण काय परत इलेला नाही. पूर्वा गो पूर्वा अगो पाण्यात लाटणा घालून ठेव. पाण्यात लाटणा घातला ना की बाहेर गेलेलो माणूस घराकडे लवकर परत येता. ती येतच काय माहित काय कळणार नाही रे बाबा. आजी हे बाय दे कसे इजले. सगळ्यांचे डोळे फुटलेले असत काय. देवापुढच्या दिव्यातला त्याल संपलेला असा कोणाक दिसणार नाही काय. बाबा रे सगळा सांभाळून घे बाबा. माझ्या कावेरी आणि अभिरामा घराची वाट दाखव. काळजी वाटता रे. काय विपरीत घडाक नको रे बाबा. आई हिलो माझा अभिराम हिलो. हिलो माझा अभिराम हिलो. हिलो अभिरामा अभिरामा. काय झालं आजी. अगो अभिराम हिलो ना. नाही नाही आलाय तो. अगो असा कसा मका हाक मारल्यान ते ना. आजी अगं मी स्वयंपाक खोलीतच आहे. नाही आलाय तो अजून. हो मका हाक मारले. खयच्या संकटात तर नाही ना तो. आजी नाही असं काही नाहीये. तुला काळजी वाटते ना त्याची म्हणून झालं असेल असं. के बाय थैसरला भांडा तू उचललंस का. नाही माझा भाऊ या बघा कसा दिसता. माझा भाऊ तुमका घालू नाही. पांडू अरे कायच कसा कळणार नाही रे तुका. कायच कसा कळणार नाही. माझो अभिराम कधीचो गेलो हा तो अजून घराकडे येलो नाही. त्या कावेरीचा काय माहित नाही. तुमका कोणाकच कसं काय वाटणार नाही रे. माझ्या जीवाक घोर लागलेलो. ते दोघ जण लवकर परत येऊसाठी उमऱ्यावर या भांडा उपडा घातलंय तर तू त्याच्या वांगडा खेळतोस. नाही आरडता माझा भाऊ. आता वारे तुका पण कळणार नाही काय रे. आजी काय करतेस अगं तू. त्या दोघांना कशाला ओरडतेस. तो अभिराम बाय. आजी नको काळजी करूस. कावेरी काकी गेली ना अभिदाला आणायला. ती घेऊन येईल त्याला. नाही या भांड मी ठेवतोय उमऱ्यावर ठेवतोय. येतले अभिभाऊ येतील. तू रडा नको. अभिरामा बाबा लवकर ये रे बाबा घराकडे. अभि 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 अभिराम अभि अभिराम 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 अभि 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 वाजलं दोर का अभि इथे नोकर
अभि दार उघड ना. हेल्प हेल्प. अभि 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 उठ. अभि दार उघड. आये असा दारात बसून किती वेळ वाट बघणार असास? तुझ्या रडण्यान काय अभिराम परत येतो की काय? काल सारखो अभिराम भाऊजींचो चेहरो समोर येता. वहिनी वहिनी म्हणून हाका मारतात नुसते. रघुनाथ महाराज काय तर बघा ना या. जी ती व्यक्ती स्वप्नात येऊन हाके मारता या काय बऱ्यातल्या नाया. आतापर्यंत योग होतो तो. राग निवाळ्यावर येते म्हणाले होते. आतापर्यंत काय राग निवाळू नसत काय? रागाच्या भरात काय करून घेतल्याने तर हो असं काय अभद्र बोला नको गो. आय ओ काळजीपोटी निघून गेला तोंडातला. मुद्दाम नाही बोललोय. या कावेरीच्या नादाक लागून बघलस ना काय झाला हा. तुझो गळो दाबल्या ना तेव्हाच ते का घराच्या बाहेर काढू हया होता. म्हणजे आज जर झाला ना तर झाला नसता. आत्या, आई, तुम्हाला तुमच्या भावाची दिराची काळजी आहे ना? पण त्याला शोधायला गेलेल्या काकीला काही बोलताय. तिची काळजी नाही वाटत तुम्हाला? तिच्यावर शिंतोडे उडवायला मात्र दोघी लगेच पुढे. अगो आम्ही शिंतोडे नाही उडवत. जा काय असा ना तर समोर आ. हो ना, ती वाईट आहे ना? मग तुम्ही दोघी का नाही गेलात त्याला शोधायला? ती एवढ्या रात्री गेली कारण तिचं अभिदावर अजूनही तेवढंच प्रेम आहे. तिच्या आयुष्यात अभिदाला अजूनही तेवढंच महत्व आहे. पूर्वा तोंड बंद कर. थांब सरिता. ह्या जा बोलता ना तर आपल्या मनान बोलणार नाही. ते का वश केलेला असा. भय त्या कायरीनच वश केला नसताला. त्याच्या वांगडा असताना या. काय खाव घातला ना काय माहिती. गो थांबा गो. आधीच जीवा घोर लागलेलो हा. आता या वाद नको. काय हो तयारी करून तुम्ही काय चाललास? काय म्हणजे माझा भाऊ घरात नाही. हा रात्रीपासून इलो नाही. त्याची बाईल पण नाही. ती पण इली नाही. त्या का बघू नको. धडधाकट असतास ना तर मी सांगितले असते अभिराम भाऊजींका शोधूक जाऊ. अहो तुमका काय झाला आणि रस्त्यात पडलास म्हणजे ता काय नाही. खय जायचं नाही तुम्ही. त्यांची बायल गेली आहे ना ती बघत. तीच कारणीभूत असा या सगळ्या. महाराज तुमका काय दिसता काय हा? तर कावेरीच अभिरामाक मृत्यूच्या दारात घेऊन जाय. आहे ऐकतास ना काय बोलतात रघुनाथ महाराज? वहिनी विश्वास नाही ठेवल्यात तर माझा नुकसान नाही असा. विश्वास ठेवल्यात तर अभिरामाची वाईट सावटा ही दूर होईल. हा सगळा भयंकर असा. अभिराम सावकाश भाऊजी अभिरामा सावकाश बस. नाही सर बस. अभिरामा अभिरामा बाबा काय झालं रे या. काय झाला? पूर्वा पाणी अडगो. कावेरी काय गो झालं या सगळ्या? अम्मा रात्री शोधायला गेली. गाडी झाडावर ऍक्सिडेंट अभिचा. हे बाय ओके बाय अपघात झालो. गाडीच्या अभि पूर्ण ब्लड रक्त. मग माणूस बोलवला. रात्री हॉस्पिटल गेले. आत्ता सोडला. अभिरामा बरा वाटता ना? रघुनाथ महाराज तुम्ही ना बरोबर बोललास. मरणाच्या दारात ना परत इलेत अभिराम भाऊजी. आहे आपण एका वरती घेऊन जाऊया. वय वय चल चल अभिरामा घे. ते का पकड पकड. घेऊन ये सावकाश घेऊन ये रे बाबा. सावकाश.
अगो तू काय चाललंस? अभि अगो काय काय होता या घरात तुझ्या पाय कळत नाही तुका? मी काय वय तुझ्यामुळेच रागान गेले होते अभिराम भाऊजी. कुणाच्या रागान गेले होते? तुझ्याच ना? अगो ह्या सगळ्याचा झाला ना त्याच्यासाठी तूच जबाबदार असस. कावेरी तुझ्या पाय अपघात झालो अभिराम भाऊजींचो. बस आहे सर बस. बरं वाटतं ना? अरे चेहरो बघ कसं बावलो हा तुझो. मिळालास काय? ह्या बघ असा ना डोक्यात राग घालून घरातून बाहेर जायचा नाही. बरा झाला थैसर कायरी येत पोहोचला म्हणा. तुका काय नाही होतला. मी असं आहे ना तुझ्या वांगडा. माझे आशीर्वाद पण असत. खयची पण वाईट शक्ती ना तुका काय करूची नाही. आहे ते का आराम करू दे. तू चल. नको थांबतय रे मी. आहे पूर्वा थांबत. चल तू. आराम कर. लक्ष दे त्याच्याकडे. अभिदा तू डोक्यात काय असेल ना तर काढून टाक रे. बघितलंस ना काय परिणाम झाला ते. काही झालेलं नाहीये. अरे एवढं सगळं होऊन तुझं परत हेच म्हणणं आहे की काही झालं नाहीये. अभिदा तुला काही झालं असतं तर कावेरी काकीचं काय झालं असतं? चांगलंच झालं असतं तिच्यासाठी. तिच्यासाठीची अडचण एक दूर झाली असती ना सहजपणे. अभिदा अरे तुला शोधायला म्हणून ती एवढ्या रात्री घरातनं बाहेर पडली आणि तू असं बोलतोस तिच्याबद्दल. काय झालं काकी? माझ्यामुळे सगळं होतंय. त्रास नको. काकी अगं नाही तुझ्यामुळे काही नाही होते. तू स्वतःला दोष नको देऊ सगळं. आणि हे बघ अभिदाला आता तुझी जास्त गरज आहे. त्याच्याजवळ थांब. मी हळदीचं दूध घेऊन येते त्याच्यासाठी. अभि निकलं का? निघलं. कावेरी अभि झोप तू आराम कर. वा वा आहे अजून तुझे डोळे उघडणच ना. अगे ह्याच कावेरीन तुझं गळो दाबल्यान होतो. त्या घरात इल्यापासून काय काय होता हा. या दत्ताक दवाखान्यात नेऊची गरज पडली. अभिरामाचा हा असा होऊन बसला. अगे आता तरी डोळे उघड. ते काय या घरातून आत्ताच्या आत्ता बाहेर काढ. तुका नाही जमना माका सांग. मी काढताय ते का घराबाहेर. थांब छाया. कोणी काही एक करूची गरज नाही. हा माझा म्हणणं अजूनही ताच हा. जवसर या सगळ्याचं सोक्ष मोक्ष लागणार नाही तवसर कावेरी या घरातून बाहेर जातला नाही. अहो आहे काय बोलतास? या म्हणजे ना झोपलेल्या माणसात जागा करणं सोपा पण झोपेचा सोंग घेतलेल्या माणसात जागा कसा करणार आहात? सरिता माझ्यावर आरडण्यापेक्षा ना औषिक समजावा आधी. हो बघता कोणाक काय समजूता ना तर मी समजावतोय. उदी हातात घेतलंय. खोटा बोलायचंय नाही. ह्या घरात जर संकट इला तर मी माझ्यावर घेऊक तयार असय. पण तुझा विश्वास नाही माझ्यावर. तुझ्या घरातल्या देवावर तुझा विश्वास आता ना ह्या घरात जा काय भयंकर आता बघूचा असा ना तुका.
जागृत देवासमोर समयलाय, दुपार रडलाय आणि जागय त्या देवाक. आजची रात्र तुझ्या सुनेक देवासमोर बसय, डोळे बंद करून घंटानाद करू लाय. असा तर रात्रीचा ताळवात हा देवासमोर टिकायचा नाही. तर नाही टिकला ना तर मग तुका कळात संकट किती मोठा असाता. तेव्हा ह्यात रघु भाऊजीक परत बोलवची. तो बघता येतय मी. आजी काही करायची गरज नाही. खोटं आहे हे सगळं. कावेरी काकीला काहीही झालेलं नाहीये. गैरसमजामुळे घडतंय हे सगळं. हे सगळे गैरसमज दूर झाले ना की सगळं व्यवस्थित होईल. आजी अभि तुझ्याशिवाय नाही राहू शकत रे मी. मी मी काय करू तू सांग, मी करेन. पण तुला तुला नाही सोडून, तुझ्याशिवाय नाही. कावेरी, अम्मा 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 मी काय नाही केलंय. माझ्यामुळे नाही. मला शिक्षा द्या, मारा, पण अभिराम प्रेम अम्मा माझा. माझ्या झिलावर लय प्रेम हा ना तुझा. हा त्याच्या मागडा संसार करूचा असा ना. मग मी सांगशील तसा करशील. सांगेन ते करेन. अभिरामा वांगडा रवाचा असात ना तर तुझ्या जा काय हा ना त्याच्यावर मात करू होई. काय समजला नाही. अगो सगळा दिसता तसा नसता, त्याच्या पलीकडे लय असता. माझो गळो दाबणारी ती माझी सून नाही होती. माझ्या झिलाक शुद्रूप केलेला कावेरी त्याच्या जीवावर कसा उठतला. पण हा जो कोण असा ते का समोर येऊ खोया आणि खरा खोटा करू खोया. आज तू देवघरातून बाहेर पडायचा नाही. अम्मा अभि ते का बघू घरातले सगळे माणसं असत. कोंबो आरवेपर्यंत देवघरातून बाहेर पडायचा नाही. कोणी किती पण बोलवू दे, बाहेर यायचा नाही. देवासमोर बसून राहायचा. बघूया कोणती वाईट शक्ती असा. ती जर वाईटावर असता ना तो माझो देव पण जागृत हा ते का बाहेर काढू. चल बघतोय मी. चल माझ्या वांगडा चल चल. ए म्हातारे, तुझा देव पण मला कावेरी पर्यंत जाण्यापासून अडवू शकत नाही. आता इथं हळदी कुंकू हा ना तो विड्यावर घाल. आता नमस्कार कर. ती घंटी आहे ना कोंबो आरवेपर्यंत देवघरातून बाहेर पडायचा नाही. कोणी किती पण बोलवू दे,
बाहेर यायचा नाही, देवासमोर बसून राहायचा. कावेरी, अभि, अभि, तू माझ्या ताब्यात आहेस. माझ्यापासून तुला कुणीच सोडवू शकत नाही.